फक्त दादा सटकन गेले. कोणतरी पडलं त्याच्यात पोरगा. हा कोणतरी पडलं त्याच्यात छोटा पोरगा. कोणतरी पडला छोटा पोरगा. याला उतर पटला. सो कुणाल हॅपी बर्थडे. पार्टी दे ना यार. थँक्यू नहीं पोट ना भरत यार. पार्टी दे यार. हाँ अरे यार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर कुणाल. हॅपी बर्थडे टू यू. थांब ना मला पण थांब ना 5 मिनिटं यार. नको ना यार तशी मजा नाही. चला आपण पण त्याला भरू केक. चला हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सो सकाळचे 12 वाजलेत. सॉरी दुपारचे 12 वाजलेत. कारण की काम करता करता सर्व टाइम निघून गेला. काही समजलंच नाही. सो ब्लॉग बनवलाच नव्हता स्टार्टिंग पासून. सो आता ब्लॉग चालू केलाय मी. सो आज आहे आपल्या कुणालचा बर्थडे. सो माझा मित्र कुणाल. सो कुणालला वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो तुम्ही पण पटापट कमेंटमध्ये कुणालला एक चांगली विश करा. चला आपला सर्व काम करून झालेलं आहे. आता बघूया कुणालचा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचं आहे. पण त्याला तो बोलते केक वगैरे कापायचा नाही बोलते. सर रात्रीच आमचा काय निर्णय झाला की केक वगैरे कापू मस्त. तर बोलते आता मी का छोटा हो बोलतोय. निस्ता केक बी घाणा बोलतो. ते आता बालेशगिरी मला पटाना बोलतोय. तर चला तरी पण एक प्रत्येकाची एक मनाने इच्छा असते ना की एक तरी केक कापावाच. चला आता एक ब्लॉग स्टार्ट झालाय. ते एंडिंगपर्यंत बघायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज बघायला भेटतील. सो आता बघू कुणाला आता घरी असेल किंवा कुठे बाहेर गेला असेल काय सांगू नाही शकत. चला लास्टपर्यंत बघायला विसरू नका ब्लॉग. बघा टाईम का झाला माहिती आहे का? बर्फ कापलाच मला जर जास्त टाईम झाला. हे बघा फ्रीज भरला अख्खा बर्फाने. त्यामुळे ब्लॉग जरा लेट स्टार्ट केला. त्यामुळे मी विचार केला की पहिलं आपलं काम करून घेऊ. ब्लॉग तर आपल्याला अख्खा दिवस पडले बनवायला. चला स्टार्ट झाला ब्लॉग. तर लास्टपर्यंत बघायला विसरू नका. लगेच बघू आता कुणाल भेटतो का नाही आपल्याला रात्री. गेल्या वर्षी तसंच झालं. त्या बड्डेच्या टायमाला तो कुठेतरी निघून गेला. तुम्ही बघितलं असेल मागचा म्हणजे त्याच्या बड्डेला बी आपण एक ब्लॉग टाकलेला कुणाल बाईचा बड्डे सेलिब्रेशन केलं वगैरे. चला कसा होता आजचा ब्लॉग बघायला विसरू नका. लास्टपर्यंत बघा एंडिंगपर्यंत. चला भेटू. तर काय दुपारचं 1:30 वाजलं. दुकान वगैरे बंद केलेलं आहे. तो चल रे दादा पटकन. चला जाऊया घरी. जरासा आराम वगैरे करूया. 4ला येऊया. 4ला येऊया. चला लेट्स गो. काय बोलशील? थोडंसं काहीतरी बोल ना. काय फेकायला फेकत नको तो. खरं बोलत जा. रस्सी लावून उतरता येईल. वायर पण इकडे नको रे दादा यार. श्वास अडकल माझा त्याच्यात. असं अडकलं बघ त्याच्यामध्ये उतार. फक्त दादा सटकन गेले. कोणतरी पडलं त्याच्यात पोरगा. हा कोणतरी पडलं त्याच्यात छोटा पोरगा. कोणतरी पडला छोटा पोरगा. याला उतर पटला. चलो तेरे को रात वायरल कर देंगे हम. अरे रात वायरल हो जाएगा यार. लोग तेरे साथ आएंगे फोटो निकलने के लिए. चला तो घाबरते पोरगा. चला जाऊया. चालले जरा इथं बाजूबाजूचं पाणी जातं त्याला. चला भेटू 4 वाजता. आता काय असं टाइमपास चालू असतं. लेट्स गो. वाजले संध्याकाळचे 6:45. दुपारी आलेलो. सो मी विसरलोच माझा ब्लॉग चालू आहे की मी दाखवू का नको. सो मला नंतर आठवला की आपला ब्लॉग चालू आहे. बरं मी सांगितलं नाही की दुपारचे 4 वाजलेत काय. तर चला काय नाही. संध्याकाळचे 6:45 वाजलेत. मस्त दुकान तर कधीच लावून झालेला. तर दादा मला बोलतो तुझा ब्लॉग चालू होते ना बोलतं हाय रे बोलतं दाखवूस का नाही बोलतं. मला माहीतच नव्हतं यार काहीच. चला पावर वगैरे लावून झालेला आहे. मागे ट्रॅफिक पण खूपच झाले. आज ट्रॅफिक होईल वाटतात कारण की रस्त्याचं कामं पण चालू आहेत.
उद्या गुढीपाडवा आहे आणि मी तर सर्व लोक बाहेर कुठे सामान वगैरे आणायला गेले असतील त्यामुळे. चला भेटू ब्लॉगमध्ये, कंटिन्यू राहा, लगेच भेटूया. रात्रीचे 10 वाजले, दुकान बंद केलं आहे. तर आता बरफ वगैरे टाकतो सर्व मावऱ्यामध्ये. सर्व साफसफाई पण केले. बघा बाजूबाजूने सर्वीकडून पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे. सगळी घाण होती तिथे, सगळी घाण काढलेली बघा. काहीच घाण नाही ठेवले, कारण की उद्या गुढीपाडवा आहे. उद्या आपण येऊ का नाही येऊ ते सांगू नाही शकत. त्यामुळे दादा बोलतो पहिले पाणी मारून घे, नंतर कसं बोलतं सगळं काम तर झालं आपलं, पण थोडे गाडी घाण नको बरोबर. सगळं पाणी वगैरे मारला. चला जाऊया घरी, होऊया फ्रेश, भेटूया लगेच. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कुणाला फोन वगैरे केला नाही आम्ही, कुणाल कुठे गेलं काय नाही. चला बघूया, पहिले जाऊया घरी. फ्रेश झाल्यावर तुम्हाला लगेच भेटतो, तोपर्यंत कंटिन्यू राहा. लेट्स गो. जस्ट मस्त फ्रेश वगैरे झालं. सो अनिकेत समोरच थांबलाय, तर पहिलं जाऊ केक आणू. सो कुणालचा बड्डे तुम्हाला तर माहीत आहे. अनिकेत मैदानात थांबलाय का बाहेर थांबलाय काय माहीत नाही. सो चला, भावेश पण यायचा बाकी आहे. भावेश बोलला मला 11:30 वाजतील होते, तोपर्यंत थांबा. सो पहिले केक वगैरे आणू, कारण की दुकान वगैरे बंद झाला तर परत भेटणार नाही. त्यासाठी केक वगैरे घेऊन येऊ. सो लगेच भेटूया. पहिले जाऊया केकच्या दुकानात. दादा येणार होता, पण दादाला बाबू सोडतच नाही, त्यामुळे दादा नाही आला. तर आपण पहिले केक वगैरे घेऊन येऊ, तर लगेच भेटू. चला तर काहीच आणि घेतलं. आता चाललो आहे मस्त केक आणायला. दुकानात चालू. भावेशला जरा टाईम लागेल. कुणालला फोन केला तर कुणाल बोलते मी खदानीवरच आहे. मी बोलतो एकटं काय करते, बोलते असं बोलतो टाईम पण आलं फिरायला. चला निघूया, पहिले जाऊ केक यायला, केक वगैरे आणूया, लगेच भेटू. चला तर काहीच पोचलोय केक शॉपमध्ये. असं बघूया याच्यातला कुठला तरी केक घेऊ. बघ आणि कुठला पटतं. चॉकलेटचा घ्यायचा. हा वाला किती ना. चला केक वगैरे घेऊया. मस्त सेलिब्रेशन वगैरे नाही का. अरे यार चला, सेलिब्रेशन नाही आहे पण स्प्रे वगैरे आहेत, घेऊ ना लगेच जाऊया. चला तर काहीच केक वगैरे घेतलाय. सो सेलिब्रेशन नव्हता त्यामुळे फक्त एक स्प्रेच घेतलाय. सो चला पटापट जाऊया, कारण की 12च्या अगोदर आपल्याला केक कापायचा आहे. कोणाला केक छोटाच घेतला, जास्त मोठा नाही घेतला, कारण की त्याला आज म्हणजे कुणाला केक कापायचाच नाही आहे. पहिली गोष्ट तर त्याला आलाय वैताग, बोलतो की तुम्ही काय छोटा हो गया असा तसा बोलतो. पण आमची एक खुशी आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं सेलिब्रेशन करू, जास्त नाही, नॉर्मली जेवढं पहिले करत होतं असं नाही करत, एकदम नॉर्मली. चला जाऊया. आता भावेशची वाट बघायला लागेल. भावेश आला नाही ना, तो किती वाजेपर्यंत येतो ना, किती वाजेपर्यंत. चला जाऊया, कुणाला पण भेटू, शुभेच्छा देऊ. सो तुम्ही पण पटापट कमेंटमध्ये कुणालसाठी एक चांगली विश करा. चला जाऊया. चल रे. यानी तर ते स्नॅपचॅटमुळे यानी तर हैराणच केलं यानी घेतले. चला काही लेट्स गो. आजचा दिवस जरा भारी आहे आपला, कारण की आपल्या खास मित्राचा बड्डे आहे ना, त्यामुळे लेट्स गो. तर काहीच कुणाला बघायसाठी आम्ही खदानीच्या इथं आलेलो, कारण की त्याने आम्हाला कॉलवर सांगितलेलं की मी खदानीच्या इथं खदानीजवळ थांबलो आहे. तर ना आता वापस फोन केला तर बोलतो मी घरी आहे. त्याला बोललो ये, तो बोलतो कशाला येऊ, काय काम आहे, अशीच नाटकी करते तो. आता कधी येतो ना कधी नाही बघू. त्याला बोललो ये बरं, 5 मिनिटाचं काम आहे, लगेच जा. नको बोलते मी नाही, शिवा देत होता. चला बघू आता इथून येतोय का नाही. आला तर बराच होईल, कारण की मला पहिलंच बोललेलं, बोलतो ये बालिशगिरी करू नको, बोलतो केक बी घालू नको, कापायचं मला, मी येणार नाही. चला आता त्याला फसवलं जरा, आता ये बोललो काही पण करून. चला भेटू आता. कुणाला आलं या साईडकडून येईल का नाही त्या पण ना माहिती. गाईज आलेला आहे बड्डे बॉय कुणाल. सो कुणाल हॅपी बड्डे. पार्टी दे ना यार, थँक्यू नाही पोट नाही भरत यार, पार्टी दे यार. पार्टीला पैसे अरे यार चल मग जरा येऊ जाऊन, चल इथेच कारखान्याचे इथे रे यार. चला यो आले आता, याला घेऊ
जाऊया. ओहो ताजी कवाच केस आपल्याला माहित आहे पण ताजी देतो आताच. लेट्स गो. चलो गाईज. तर गाईज कुणाला तर घेऊन आलोय. सो आता केक वगैरे घेऊया. भाव्या पण आलाय. चला तारारामची इथं केक ठेवलेला. थँक्यू भाई केक रखने के लिए. चल द्या अभी. चलो गाईज कापूया केक. कारण की 12 वाजायला फक्त अवघे 30 मिनिटं बाकी आहेत. त्यामुळे पटापट केक वगैरे कापून घेऊया. सो आपला भावेश पण आलाय. याच्यामुळे 11:30 वाजवले आम्ही. नाही तर आम्ही लवकर कापला असता केक. ओ कामावरती होतं. चला या पटापट केक कापूया. फाईन लागले. हेल्मेट नाही न घातल्यामुळे. शिट यार हेल्मेट का नाही घातलं रे मग तुम्ही. हा खुशी जास्त झाली का कोणाच्या बर्थडेची. खरं सांग ना. हो ना मग आता खरं सांग बोलतो. खरं सांगितलं खरं सांग ना यार. मग खोटं सांगतो मी आता. केक काप पटापट खाऊ दे. चला खोला केक पटापट कापा ना. चला 11:30 वाजलेत. 1 मिनिट थांब. 1 मिनिट. ही कोणाला थांबवतो 1 मिनिट. हॅलो. हा 1 मिनिट थांब. केक. तर गाईज आम्ही किती 4-5 जणच आहेत. जास्त पोरं नाहीत. आधी दादा येणार होता. दादा तुम्हाला तर बोललो बाबू सोडत नाही दादाला. त्यामुळे समस्त कुणाला केक आणला चॉकलेटचा. कुणाल आणि सॉरी भावेश अनिकेत त्या साईडला माझा भाऊ. 9 to हा नाही नाही कापू नको थांब ना. इथे 4-5 अगरबत्त्या लाव ना. इथे सॉरी मेणबत्त्या. चल मेणबत्त्या लाव ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर कुणाल. हॅपी बर्थडे टू यू. शिट यार याला पहिलेपासून घाणं नावच कापायची. वेगळा नाही. केक बरोबर झाला. केक बरोबर झालाय. यांनीच बनवलं ना घरी केक बरोबर व्हायला. अलग लेवल का बंद. चला गाईज खावा केक खावा तुम्ही यार. तुम्हाला केक पुरत नाही मला माहित आहे. चालबाजी नका करू. व्हिडिओ चालू आहे. सगळी चालबाजी आहे गाईज. चला आपण पण केक खाऊ घालू कुणाला. थांब रे. असं कसं थांब ना. मला पण थांब ना 5 मिनिटं यार. नको ना यार तशी मजा नाही. चला आपण पण त्याला भरू केक. पीस चला ठाणा जे आयला होता ना. चला गाईच. फोटो काढशील अशा कपड्यावर माझ्या. ऑफिस बॉय. ऑफिसचे कपडे. केक खातोय. ऑफिसचे कपडे ते बघ किती. गाईज तुम्ही पाहू शकता. चला पटापट. ओहो पहिलाच डबका उचलले त्यांनी. मुद्दाम थोडासा खावा घालशील नंतर पूर्ण खाशील ना. आता नंतर खाईल तो पूर्ण. अरे बाबा बाबा बरोबर आहे गाईज. कारण की तर गाईज रात्रीच्या वाजलेत 11:15 वाजलेत. बर्थडे वगैरे मस्त सेलिब्रेशन करून झालेलं आहे. हे बघा सर्व मित्र इथेच आहेत. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.